ठिकाणी काही अनुष्ठान मांडलं, तपस्या केली का वर्ष नाही, दुष्काळ पडलाय, पाणी नाही. आणि मग वरुण राजाला प्रसन्न करून घेतलं, सांगितलं पाऊस पाडा. त्याने सांगितलं पाऊस काय पाडता येत नाही, पण इथे एक झरा निर्माण करतो, तो झरा नित्य नेहमी वाहत राहील. आणि मग तो झरा वाहू लागला, सगळीकडे आनंद वाटला. एके दिवशी गौतमाकडून एक दरबाची काठी फेकली गेली, तिथून गाय मिली. गाई म्हणतात जाऊ नका, इथे थांबा, सगळ्याचा उद्धार करण्यासाठी आपण थांबलं पाहिजे, पण माझं पाप आधी नष्ट करा. नष्ट करण्यासाठी गंगेला सांगितलं तुम्ही प्रगट व्हा, गौतमाचं पाप नष्ट करा. गंगा प्रगट झाली. गंगेनं सांगितलं मी प्रगट होते, पण या काठीवर कोणत्या सगळ्या नद्यापैकी मला सर्व मोठं स्थान दिलं पाहिजे, तर मी प्रगट होते. पण सगळ्या नद्यापैकी गंगा मैया पवित्र आहे. आणि मग ती प्रगट झाली. पण ती गंगा त्याच ठिकाणी त्र्यंबक ठिकाणी महादेवाचा विचार आहे. एक राक्षस आहे दुष्यंत नावाचा, त्याचं पाप वाढायला लागलं, अधर्म वाढायला लागला. त्याचा नाश करण्यासाठी त्या ठिकाणी महादेव महाकाल रूपाने प्रगट झाले. श्रीनिवास थांबायचं आपल्याला. आता सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून आनंद घ्यायचा.